माझे यूट्यूब फॅमिली. कसे आहात तुम्ही? आशा आहे तुम्ही बरे असणार, मी पण बरी आहे. तर आपल्याला आजचा ब्लॉगमध्ये मला हे सांगायचं आहे की माझे जे पहिलेचे ब्लॉगमध्ये आजींचं खूप चांगलं म्हणजे गाणे वगैरे किंवा त्यांचं काही आमचं गप्पे असतात. तुम्ही माझा व्हिडिओ बघणार ना आजीचा आणि माझा, तर आम्ही खूप गप्पे मारतात आणि गप्पे मारून मारून आमच्यावाले आजींना झोप येते. मग ते झोपतात पटकन, कारण की मी आल्यावर त्यांना काही क्लीन वगैरे करते, पावडर वगैरे लावून सर त्यांना. मग झोपवायच्या टायमाला थोडं तरी माणसाला बडबड केली तर झोप पटकन येते. जेवण वगैरे झालं त्यांचं. तर आजचं मी आता आपले बुधवारी गणपती येणार आहेत, तर मी आजच्या ब्लॉगमध्ये हे टाकू इच्छित आहे की आजींना सुद्धा गणपतींची सेवा करणं, स्वामींची सेवा करणं खूप बरं वाटतं. तर तेच मी विचारत होते, आजी तुम्ही कधी गणपतीचे मंदिरात वगैरे किंवा घरात पूजा वगैरे केली का कधी? कारण की कसं आहे, देवांचं संध्याकाळ सकाळ जर आपण देवांचं नाव घेतलं तर आपल्या मनाला थोडी तरी शांती भेटते. जरा बेचैन असलं तर माणसाला बरं वाटतं. देवाचे शब्द पण निघतात. काय होतात? तोंडातून देवाचं नाव पण निघतं ना. हो. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा तोंडातून देवाचे शब्द निघाले तर चांगलंच असतं. मी अशी बसते, म्हणजे तुम्हाला कसं आजींचं बोलणं मला कॅच करावं लागतं. आणि आजी बोलतात तर त्यांचं तोंड दिसत नाही ना. दिसतंय का आजी तुमचं? हां दिसतंय. हां तुमचं तोंड दिसतंय. आता तुम्हाला काही बोलायचं असलं ना तर तुम्ही बोलू शकतात. हां तर आता कसं आहे, थोडं मी गप्पे मारेल आजींसोबत, आणि त्यांच्याशी गप्पे मारता मारता त्यांना जर झोप यायला लागली तर मला जायला भेटेल. आणि माझं असं म्हणणं आहे की बाबा गणपती बाप्पाचे दिवस आता येतात. हे बुधवारी गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांच्या घरी येतील, सगळे सुख शांती घेऊन येतील आणि चांगल्या सगळ्यांना बुद्धी देतील, अशी आपण देवाजवळ सगळेजण प्रार्थना करूया. आणि आजींना लवकरच बरे करा. ठीक होऊन जाऊ दे. हां बोला. ईश्वरचरणी प्रार्थना. हां बोला. गणपती बाप्पाला विनवणी आहे, आमची रिक्वेस्ट आहे, इथे जेवढे लोक त्रासलेल्या सगळ्यांच्या तब्येती चांगल्या झाल्या. कोणी फार सिरियस आहे त्यांची तब्येत ठीक होऊन जाऊ, एकदम मार्गाला खुश करून टाका. ओके. आजी खूप छान बोलतात, मला खूप आवडतं आजीचं बोलणं. तर कसं आहे, आमचं हातानेच जरा कॅमेरा वगैरे धरून मी शूट करत असते ना, तर त्याच्यामुळं मला सेट व्हायला इकडं तिकडं व्हावं लागतं. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग माझा बघा आणि मधीच सोडून जाऊ नका. जेवढे माझा ब्लॉग तुम्ही बघणार, जेवढं माझा व्हिडिओ पुढं जाईल, आणि बेल आयकॉनवर जरूर तुम्ही क्लिक करा आणि लाईक करा. आणि माझाही व्हिडिओ पूर्ण बघितला तर आमचा व्हिडिओ ओल्ड एज होमचा व्हिडिओ सगळे बघतील, तर जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ पोहोचवला नाही, आमच्या ओल्ड एज होमला तुमच्याकडनं मदत होईल. पताका श्री गणेशाचे जळकते अंबरी. गणपती आले घरोघरी. अच्छा. गुलाल उधळवणे मकर रंगले, जन लोकांचे धपे नाचले. गणेश भक्तीचा गंध दरवळे, पुढ्या लाडू मोदक घरोघरी. गणपती आले घरोघरी. जेवढं आठवण येतं तेवढं पण भरपूर आहे, नाही का? आता खूप दिवस झाले ना तुम्हाला मी तयार केलंय गाणं. हो. शब्द काढले आणि माझ्या मनाचे शब्द टाकले. काय 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 रेडिओत लागतं माणिक वर्माचं गाणं, ते शब्द काढले त्यांचे. विजय पताका श्रीरामाचे, श्री विजय पताका श्री गणेशाचा. जळकते अंबरी, प्रभू प्रभू आले मंदिरी. गणपती आले घरोघरी. गुड्या तोरणे घरोघरी, लाडू मोदक घरोघरी. गणपती आले घरोघरी. असं तुमचं अजून कळू आठवत नाही मला. कोणत्या लेखकचं गाणं होतं हे?
कुठल्या लेखकनी गाणं बोललेलं होतं हे? लेखन लेखक ते बाईचं गाणं रेडिओत लागतं ते गाणं मी ऐकलं ना, ते फक्त ते शब्द काढले आणि माझ्या मनाचे शब्द काढले. असं अर्थ एकच. अर्थ एकच. हां. आणि त्याचे शब्द कुठले होते? गुढ्या तोरणे आपण लाडू मोदक असं टाकलंय. अच्छा अच्छा. विजय पताका श्रीरामाचे, विजय पताका श्री गणेशाचे असं टाकलंय. एक दोन शब्द बदलले. अच्छा, म्हणजे ते तुम्ही टी व्ही वगैरे मध्ये ऐकलेले ते शब्द तुम्हाला हा, लक्षात रेडिओत ऐकलं ना लहानपणापासून गाणं. असं 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 असं. नाही, खूप छान आहे. आणि पुढचं काय आठवतच नाही मला. गणपतीचं